थंडीमुळे ग्रामीण भागात भरली हुडहुडी। थंडीपासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार तूर, कापूस, गहू व चना पिकाला लाभदायक। नमस्कार, मी जयश्री सोनोने ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून। जिल्ह्यासह तालुक्यात थंडीच्या लाटेमुळे तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे। वातावरणात अचानक बदल झाल्याने सर्वत्र थंडीची हुडहुडी वाढली असून ग्रामीण भागात ऊब मिळविण्यासाठी शेकोट्या पेटू लागल्या आहेत। थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक, विद्यार्थी गरम कपडे वापरण्यासह शेकोट्याचा आधार घेत आहेत। ग्रामीण भागात शेती कामावरही परिणाम झाला आहे। दिवाळीपासून जाणवणाऱ्या गुलाबी थंडीने ग्रामीण भाग गारठून गेला आहे। बोचरी थंडी कडाक्यात रूपांतरित झाली असून तापमानाचा नीचांक अधिकच घसरत चालला आहे। वाढती थंडी रब्बी हंगामासाठी पोषक ठरणारी असली तरी ढगाळ वातावरणामुळे पिकावर रोगांचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे। यावर्षी नदी नाल्यांना पाणी असल्याने व तलाव धरणे भरली असल्याने गहू, चण्याचा व इतर रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे। या पिकांना सर्वत्र सिंचनाद्वारे पाणी देणे सुरू आहे। वाढीव पीक यावे म्हणून कापूस आणि तुरीला सुद्धा पाणी दिले जात आहे। या वाढत्या ओलितामुळे सुद्धा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात थंडावा निर्माण झाल्याने थंडीमध्ये आणखीनच भर पडली आहे। याशिवाय सायंकाळनंतर पहाटे 7 वाजेपर्यंत कडाक्याच्या थंडीसोबतच धुक्याचेही प्रमाण वाढले असून जमिनीवरचा थर भिजला जात आहे। त्यामुळेही थंडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे। ग्रामीण भागात कडाक्याच्या थंडीमुळे जागोजागी शेकोट्या पेटल्या आहेत। पहाटेच्या वेळी आणि रात्री शेकोटी पेटवून थंडीपासून बचाव केला जात आहे। शहरातील उबदार कपड्यांच्या दुकानावर गर्दी दिसून येत आहे। मॉर्निंग वॉक केल्याने शरीर यष्टी सदृढ राहते, म्हणूनच अनेक नागरिक पहाटे फिरायला निघतात। मात्र थंडीचे प्रमाण वाढल्याने मॉर्निंग वॉकच्या वेळेत अनेकांनी बदल केलाय। आणखी किती दिवस थंडीची लाट कायम राहणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। दिवसभराच्या गारठ्यामुळे व्यापारी वर्गाच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे। सायंकाळी 6 नंतर थंडीच्या प्रमाणात वाढ होत असून त्यामुळे बाजारपेठेतील व्यावसायिक दुकाने लवकर बंद करून घरी जातात। लोक सायंकाळी बाहेर पडणे टाळत आहे। नागरिकांना थंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत असून दिवसाही कमालीची थंडी जाणवत आहे। बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला आणि ताप या आजारांनी रुग्णांच्या संख्येत मोठी गर्दी दवाखान्यात दिसून येत आहे। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।